ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आज APMC वाहतूक विभागाच्या वतीने पाम बीच रोडसह परिसरातील विविध ठिकाणी अनधिकृत पार्किंगवर धडक कारवाई करण्यात आली। सार्वजनिक वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कठोर उपाययोजना राबवण्यात आल्या। ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। नागरिकांच्या तक्रारींना आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी ही पावले उचलण्यात आली असून यामुळे स्थानिकातून समाधान व्यक्त होत आहे। दरम्यान दैनिक समर्थ गावकरी व ABP न्यूज चॅनलच्या वतीने मंत्रालय प्रतिनिधी विष्णू भुरे यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांना दैनिक समर्थ गावकरीचे बोधचिन्ह असलेले घड्याळ तसेच आदर्श इंजिनिअरिंगची डायरी भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली। प्रतिनिधी विष्णू भुरे, दैनिक समर्थ गावकरी, मंत्रालय प्रतिनिधी, नवी मुंबई। सर, जे आज आपण मोहीम राबवली ते कुठल्या एरियामध्ये राबवली आणि काय कारवाई करण्यात आली? आज आम्ही विशेष कारवाई दरम्यान कोपरी सिग्नल ते ऑरेंज सर्कल 17 प्लाझा या ठिकाणी 2 अधिकारी 10 अंमलदार घेऊन विशेष कारवाई दरम्यान सदर ठिकाणी नो पार्किंगमध्ये उभा असणारे वाहने तसेच कार्याशेजारी काम करणारे लोक यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली आहे। 5 लोकांवरती गुन्हे दाखल केले आहेत। तसेच 65 गाड्यावरती मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई केली आहे। सर, आता ते कधी 2 लाईनीमध्ये पार्किंग करतात आणि विरुद्ध दिशेने वाहतूक करतात, त्या नागरिकांना काय संदेश द्याल आपल्या वाहतूक विभागाकडून? वाहतूक विभागाला नागरिकाला संदेश आहे की आपण आपल्या स्वतःच्या जीवासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे। रॉंग साईडने वाहन चालवले नाही पाहिजे आणि डबल पार्किंग केलेलं नाही पाहिजे। काही लोक मोबाईलवर रिक्षामध्ये बघत असतात, 2 व्हीलरमध्ये बघत असतात, कधी फोनवर बोलतात, कधी व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल किंवा व्हिडिओ बघत असताना वाहन चालवतात, तर त्या नागरिकांना काय सांगाल, किती फाईन आहे त्याच्यावरती? सदर वाहन चालकाला आमची एकच विनंती आहे की आपल्या स्वतःच्या जीवाशी खेळण्यापेक्षा मोबाईल बोलू नये। मोबाईल बोलून ड्रायव्हिंग करणे हे खूप अत्यंत धोकादायक आहे। त्यामध्ये मोठमोठे अपघात होतात, काही जणांचे त्यामध्ये जीव पण गेले आहेत। आणि कित्येक ठिकाणी आता कॅमेरे बसवलेले आहेत, पाम बीच रोड असेल किंवा अजून काही जागा असतील, तर काही चालकांचं म्हणणं विचार असतो तर वाहतूक पोलीस कधी नसतात तिथे, तर त्यांचं म्हणणं असतं की वाहतूक पोलीसने आपण सिग्नल तोडला तरी चालेल, पण त्याच्यावरती किती फाईन आणि त्यांना काय मेसेज द्यायचा लोकांना? आम्हाला त्याला सांगणं आहे की सदर ठिकाणी पाम बीच रोडवरती ठिकठिकाणी कॅमेरे लावले आहेत। आपण जर सिग्नल तोडला तर ते कॅमेऱ्यामध्ये ते दिसून येतं। ओव्हर स्पीडिंग केल्यानंतर सुद्धा ओव्हर स्पीडिंगचे कॅमेरा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपलं काउंट केलं जातं की आपण किती ओव्हर स्पीडने गाडी चालली आहे। स्पीड किती आहे आपलं पाम बीच रोडवर? पाम बीच रोडवरती 60चं स्पीड आहे। 60 प्रति घंटा 60 किलोमीटरने वाहन चालू आहे म्हणून। तर काय सांगता शेवटचा प्रश्न आपल्या वाहतूक विभागाला, कारण काही स्पीडमध्ये चालवतात, काही विरुद्ध दिशेने चालवतात, काही अनधिकृत पार्किंग करतात, तर त्यांना काय सांगा तुम्ही? आमच्या तर सर्व नागरिकाला विनंती आहे की आपण सर्वांनी वाहतुकीचे नियमन करावे आणि आपले नवी मुंबईचे सुंदर शहर आहे त्याचा लौकिक कायमचा राहिला पाहिजे। त्याप्रमाणे आपण सुद्धा वाहतूक पोलिसांना सहकार्य केले पाहिजे। त्याप्रमाणे आपली नवी मुंबई एकदम पहिल्यासारखी सुंदर राहील। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।